मामाजी कसं जमलं होतं आजचं जेवण? चांगलं जमलं होतं ना? हां, जेवले ना तुम्ही पोट भरून? हो बाई हो, आज तर जेवलो बाई मी पोट भरून जेवलो म्हटलं. मला नाही का तसंही वरण भात लय आवडते. वरणासोबत पोळीचा काला राहिला ना तर मग काय विचारावं लागते. पोट भरून जेवलो मी. जेवलो. भाऊजी, मला तुम्ही माफ करा. मायानं म्हटलं तुमचे खात्याचे लय बाकी होऊन राहिले. जाऊ दे पुन्हा, काय एवढं तेवढं चालतच असते. जाऊ दे. भाऊजीले म्हणू काय? राधिका ताईच्या विषयी म्हणा आणा ना, म्हणून तेले लय दिवस झाले ना म्हणून आता. हां, आता सध्या वेळ चांगली आहे म्हटलं. तेले म्हणतोच मी राधिका ताईला आणा म्हणून. मलाही आठवण येऊन राहिली आता त्याची. भाऊजी मी काय म्हणतो, आता लय दिवस झाले ना राधिका ताईला जाऊन. तेला आणत नाही का? तेला आठवण येऊन राहिली का घरची? मला तर आठवण येऊन राहिली त्याची. तेली म्हणा ना, या ना म्हणा. लय दिवस झाले ना भाऊजी आता. मला हुरहुर लागते घरात. त्याची आठवण नाही ना आता इथं. किती काय म्हटलं तरी दोघी सोबत राहा, दोघी कामं करावं सोबत. आता मला नाही का लस हुरहुर लागते. त्या राहिला तर मला एवढं काही वाटत नाही. लावा ना त्याला फोन, मी बोलतो त्याच्यासोबत. नाही पुन्हा तिला फोन लावलाच असता, पण सध्या नाही का तिचा भाऊ तिथं चालला. नाईटनं कामावर चालला की नाही उन्हाच्या यानं, तर त्याच्यानं दिवसानंच फोनवर बोलणं होते. आता संध्याकाळचं काही बोलणं होत नाही. तो 6 वाजता निघून जाते त्याच्या कामावर. तर सकाळी मी लावून देईन तुला. सकाळी लावून देईन, तू बोलून घेतो तिच्यासोबत. आणि तसंही मी ती आणायला जाणार आहे. बाबा मी तुम्हाला सांगणारच होतो, म्हटलं आणतो म्हटलं राधिकाला आता. बरं ठीक आहे ना, आणून घे ना. आता झाले ना लय दिवस झाले. तिची तब्येती बरोबर झाली ना? विचारून घेजो पहिले. तब्येत बरोबर झाली असं तरच आणजो, नाही तर होते अजून. नाही बाबा, तब्येत पाणी सगळं बरोबर आहे. आता तिचं आणून घेतो. काय करू तिला इतके दिवस तिथं ठेवून? इकडे म्हटलं मग आपलेही होते ना. या पूनमले जास्त काही स्वयंपाक जमत नाही. आणि ते राहिली तर मग घरदाराचं आपल्याला एवढं काही टेन्शन राहत नाही. हो ते तर आहेच म्हणा. पूनम, तुझी सासूने दिसून राहिली बाई. कुठे गेली तुझी सासू? आतेबाई काय? आतेबाई आहे ना, त्याच्या रूममध्येच आहे. त्या बाहेरून आल्या आणि अंदरच गेल्या. मी तर त्याला शोधायला बाहेर गेली होती मामाजी. मला एवढं हुरहुर लागून राहिलं होतं घरात, लयच गमून नाही राहिलं होतं. आणि भेवही वाटे. एवढ्या मोठ्या घरात मला राहायची सवय नाही आहे ना. माझ्या आई बाबाच्या इथं एवढं मोठं घर थोडी नाही, 2 खोल्याचं घर आहे आमचं. आणि म्हटलं इथं नाही का लस हुरहुर लागे, म्हणून मी त्याला शोधायला गेली होती. तुम्हाला बाहेरही नाही दिसल्या त्या. आणि मग बाहेरून आल्या की नाही तर मग मलाच बडबड करायला लागल्या. म्हणे मला शोधायला कायले आली होती आणि असं आणि तसं मलाच बोलून राहिलं होतं मामाजी. आता तुम्ही सांगा, ह्या घरात राहत नाही आणि मी केव्हापर्यंत यायची वाट पाहू? फक्त म्हटलं मामाची जेव्हा खावायला येते त्या आणि बाकी चालल्या जाते. आणि काय करू मग मी सांगा आता? म्हणून तर मी भाऊजीला म्हणून राहिली का राधिका ताईला घेऊन या म्हणून. त्या राहिल्या तर मग मला सोबती राहते घरात. माय बहीण, ह्या मंदाचं काय करावं काही समजून नाही राहिलं. तिला कितीक सांगावं आणि कितीक नाही, कितीक वेळा बोलाविले. एखाद्या गद्याने समजू येते म्हटलं, पण हिच्या डोक्यात काही बसत नाही. किती काही वेळा म्हटलं आणि किती काही वेळा काही झालं तर कायच भेटते बाहेर. काय नाही, घरदार सोडवून याच्या त्याच्या घरापाशी बसली राहते नुसती. काम नाही ना धंदा. काय बोलावतं आता? जाऊ दे. मी बोलतो तिच्यासोबत. जाऊ दे. पियुष, चालला का मग तू राधिका राहण्यासाठी? केव्हा जाशील? बाबा तसंही मी म्हटलं चाललोच होतो तिले आणायला जासाठी. पण मी तुम्हाला विचारून राहिलो होतो केव्हा जाऊ म्हणून. पण आता तुम्ही म्हणून राहिले तर म्हटलं आणून घेतो म्हटलं तिले. साहेबासोबत बोलतो मी केव्हाशी देते ते सुट्टी तर. आणि मग चालू जातो तिला आणायला. मग आजचा दिवस आणि याचा दिवस 2 दिवस पाहिजे बाबा. 2 दिवसाची सुट्टी काढा लागन. काढून घे ना. तू कोणत्या सहसा सुट्ट्या काढतो? काढून घे. 1-2 दिवसाची सुट्टी काय होते काढली तर? एवढे थोडे पैसे ना कटते, एवढे नाही कटत. काढून घे 2 दिवसाची सुट्टी आणि आणून घे. तशी म्हटलं घरची लक्ष्मी घरातच चांगली दिसते. आता आपली राधिका नाही आहे तर सारं घर सुनं झालं. पाय बरं पूनमली आठवण येऊन राहिली आहे ना बाई. राधिका आहेच तशी. पियुष, आणून घेजो. जाजो आणि आणून घेजो. सांगते साहेबाला दे म्हणा 2 दिवसाची सुट्टी म्हणा. हो ना बाबा, टाकतो ना सुट्टी टाकतो. अरे वा, जमलं आता. राधिका ताई येते है ना. आता म्हटलं माझी सोबतीने येते. राधिका ताई राहिली म्हणजे ना मला काही टेन्शन नाही राहत, ना घराचं ना दाराचं ना काहीचं ना कायचं. मस्त त्याच्यासोबत बोलणंही होते, कामही होते आणि सगळं काही होते. आणि हे माई सासू काही कामाची नाही. आता म्हटलं सगळेले जेवायला देऊन दिलं, तेले काही जेवायला थोडी ना दिलंच नाही ना. आणि आता बनवलं वरण लागते तेले जडती. मी थोडी ना बनवतो. त्या कशा माझ्यासोबत हेक्कड वागून राहिला ना, तर मी त्याच्यासोबत हेक्कडच वागतो म्हटलं. त्याला बिलकुलही नाही देत. तसं तर माझ्या मनात लय दया आली होती त्याची. का जराशी म्हटलं त्याच्यासाठी कायची ना कायची भाजी बनवतो म्हटलं. त्या वरण नाही खात. पण आता तर बिलकुलही नाही बनवत. त्याला म्हणा लागत असेल तर खा तुमच्या हातानं, नाही तर खा म्हणून. वरण भातच खा म्हणून. पोळ्याही नाही ठेवल्या म्हटलं. 2 पोळ्या बनवल्या होत्या. मामाजीनं खाऊन घेतली एक खाऊन घेतली मोठ्या भाऊजीनं. आणि हे मैचे तर भातच खाते आणि मी भातच खाल्ला. पोळी नाही ठेवली म्हटलं आणि काहीच नाही ठेवलं त्याच्यासाठी. आता वरण आहे भात आहे, खात बसा म्हणून, करत बसा म्हणून तुमचं काय आहे तर. त्याच्याशिवाय काही पर्याय नाही आहे. त्याच्यासोबत बोललं ना तर मार बसर करते आपल्यासोबत. आपल्याला दाबून पाहते ते, दाबून पाहिले. आता माहीत पडते ना. आता मामाजीच्या कानावरच टाकली जराशी गोष्ट. मामाची काय म्हणते तर आते पहिले. येणं चांगलं म्हटलं पाहिजे, नाही तर फालतू 2 शब्द म्हणाल आणि त्या जशाच्या तशा करण. मग काय फायद्याची गोष्ट आहे? ह्या पोट्टीले फोन करून लागून राहिला काय माहित रश्मीले.
काय चालू आहे काय नाही तर तिकडे. हा गेली तेव्हापासून एक फोन नाही म्हटलं. बापाला लावला होता का नाही लावला होता काय माहीत, पण मला तर एकही फोन नाही, एकही फोन नाही. जेव्हा लावून राहिली तेव्हा म्हणते का कवरेज क्षेत्राच्या बाहेर आहे, कधी म्हणते बिझी आहे, कधी म्हणते पोहोचू शकत नाही. बस असंच चालू आहे. पाहुण्याचाही फोन तसाच चालू आहे आणि तिचाही फोन तसाच चालू आहे. आता कोणाला लावा बाबा फोन तिथं. जाऊ दे नंतर लावतो मग. आजही म्हटलं 2-4 वेळा ट्राय केला, कालही ट्राय केला होता. कितीक वेळा लावू बाप्पा या पोरीले फोन. या पोरीले तर काही निष्काळजी पणाचीच आहे बाप्पा. एखादा फोन लावा मायले का काही हां काहीच नाही. माय रश्मीची मला एवढी आठवण येऊन राहिली, लयच आठवण येऊन राहिली. आता काय करू तर बाई मी. मला तर नाही काय फोनही नाही लागून राहिला तिचा, मग मनही नाही लागून राहिलं. पोरी सोरीला एखादा फोन लावला का बरं होऊन जाते. आणि तेही म्हटलं सविता येऊन राहिली होती तर तेही अटकून गेली. आता घरात ह्याच नाही राहीन, भावजायाच नाही राहीन तर काय येईन ते पोरगी भिंतीला पाहायला येईन काय. यायले तर म्हटलं एवढी अठाती द्याय का बस रे बस. आणि माया पोरीले दोघीलाही म्हटलं उजागरी नाही कोणत्या गोष्टीची. माझ्या रश्मीचे तर लयच हाल बाप्पा, लय हाल. माझ्या रश्मीच्या ना तर माझ्या मनात म्हटलं असं घोयमय होते का तिच्या घरी काय चालू असन आणि काय नाही. आणि फोनही नाही लागून राहिला. काय करावं तर आता. ते पा या इथं बसली आहे ते ना. हा जेवाले नाही, खावाले नाही, कायले नाही. बस घरात इथं बस तिथं बस. नाही लागलं मन तर मग बाहेर बस, साऱ्या गावात बस. हा साऱ्या गावात जाते, साऱ्या गावाच्या बायकाईसोबत इथं तिथं बसली राहते. पण घरदाराचं काही सुचत नाही. काय करावं तू इथं. काय भेटून राहिली असं खोलीत बसून भेटाले. केव्हा अक्कलीन काय घट्ट्यात जाईन तेव्हा अक्कलीन काय तिकडे बद्दी पानाची. काय होय म्हणता. हा काय होय काऊन तोंड उतरून बसली. आता काय गेलो तुया कोणती पहाड तुटलं म्हटलं तुझ्यावर एवढं तोंड उतरून घेतलं. काय झालं आता जेवाले नाही खावाले नाही कायले नाही. काय करून राहिली इथं बसून. हा हो तुम्हाला काय आहे, तुम्हाला तर कोणत्या गोष्टीची फिकर नाही आहे. बस तुमचं शेत बरं, वावर बरं आणि खा प्यायला भेटलं ते बरं. तुम्हाला फिकर आहे का म्हटलं. पोरीचा फोन नाही लागून राहिला. 8 दिवसापासून फोन लावून राहिली पोरीले, एकही फोन नाही लागून राहिला. म्हटलं काय चालू आहे तिथं काय नाही, कशी आहे पोरगी कशी नाही. तुम्ही तर एक वेळा जे सोडून देता पोरीले तर तिच्याकडे म्हटलं काही लक्षच देत नाही. लक्ष द्याले हा पोरीवर लक्ष देत नाही म्हणतो तू. आणि तुझ्या घरावर किती लक्ष राहते तुझ्या घरावर. पोरगी चांगली आहे म्हटलं. गेली ना नवऱ्यासोबत. हा चांगली आहे आणि एवढं काही ध्यान द्या नाही लागत पोरी सोरीवर. राहते ते चांगल्या. त्याच्या जिंदगीत म्हटलं जास्त दखल नाही द्या लागत मायबापानं. तेव्हाच पोरी कुठं चांगल्या नांदते म्हटलं. काही गरज नाही आहे. आप्पा चिंतेचा फोन एवढे तर काही दुखात नसनच. चांगले सणवून राहिले असं म्हणून तो पण नाही केला. त्याच्या इकडे कमी लक्ष दे आणि जराशी घरात जास्त लक्ष दे. घरात आहे का तुझं लक्ष. तुझं लक्ष कुठं राहते. घरात राहते का नाही राहते फक्त पोरीतच राहते आणि पूर्ण गावात राहते. काय हो काय काऊन असं बोलून राहिलो मध्ये तुम्ही. आल्या माझ्या मागच लागून जाता नसते. आता काय झालं तर काय झालं आता. काय झालं म्हणतो हे म्हटलं सुनवायरी एकटी डुकटी राहते घरात आणि काय भेटते तुला बाहेर जाऊन काय भेटते. काही लागते घरात काही आणून द्या लागते. आणि नाही लागलं म्हटलं तुला सवय काय एवढं मोठ्या घरात राहायची. तिच्या घरी काय एवढं मोठं घर होतं काय. आता एवढं मोठ्या घरात राहते ते हुरूर लागणारच आहे. तर कमीत कमी नाही काम करत राव घरात. तिला सहारा राहते तर नाही पा घरात कोणी ना कोणी आहे. माणसं तर चालले जाते बाहेर. आणि ते एकटी आणि तुला काय भेटते बाहेर जाऊन याच्या तिथे बसून नुसत्या गोष्टी करतो फालतूच्या कामच्या ना धंद्याच्या. काय भेटते तुले. आणि मग ते बोलते तर तू म्हणता का बोलते म्हणून. असं सुनीनं भरले वाटते कानं आहे ना. सुनीनं भरले कानं म्हणूनच आले तुम्ही बापरून माझ्या अंगावर. बापरून अंगावर आले. आणि म्हटलं तुम्हाला हे बरोबर दिसते मी घरात राहत नाही असं तसं. तुम्हाला हे नाही दिसत काय. काल म्हटलं तुम्हाला खाऊ घातलं तिनं. खाऊ घातलं आणि माझ्यासाठी म्हटलं काहीच नव्हतं ठेवलं. काहीच नाही ठेवलं म्हटलं. आणि ते म्हटलं काय म्हणते त्याला रात्रीची खिचडी होती ना तेच गरम केली म्हटलं मी तेच खाल्ली. तुम्हाला काय माहिती आहे घराचे तालं. तिथं बोलायला बसून जातात. तुम्हाला तर उडीशी नाही लागत म्हटलं मी. जशा सुनवायरा म्हणते तसेच करता तुम्ही. थोडासा ना थोडासा विश्वास मायावरही ठेवत जा ना तुम्ही. काय विश्वास ठेवू म्हणता काय विश्वास ठेवू. काल म्हटलं ते पोरीनं स्वयंपाक केला. त्या पोरीले म्हटलं भाजी नाही करता आली ना पोळ्याही नाही करता आल्या. पोळ्याही म्हटलं कुकरच्या जळल्या कुकरच्या हेकोड्या कुकरच्या तेकोड्या. ते भाजी आणि ते भाजी एवढी तिखट का तोंडात पकडून येऊन राहिली होती. तरी म्हटलं मी कसं खाऊन घेतलं. काय पोरीला नाराज करा. एवढ्या महिन्यात बनवलं तर तिनं. अहो कशी बनवली असाल पण माझ्यासाठी तर ठेवा लागत होती ना. मला म्हटलं खिचडी खायला लावली तिनं तेव्हा तुम्हाला नाही दिसत का सासूसाठी ते काहीच नाही करत बा म्हणून. तेव्हा कुठं जाता तुम्ही. बोलायला फालतूच माझं तोंड खराब करतात. मलाच बोलता. ते काय म्हणता मग डोकं काही खराब करू नको. बिलकुलही खराब नको करू. नाही तर म्हटलं एखादी झापट दिन ना तर झोपूनच जाशील तू. दिमाग खराब करायला तुले म्हणून राहिलो का घरात राह ते नेऊन राहिले जास्तीच्या गोष्टी भल्ला सुचते ते म्हटलं एवढ्या दूर सातगावाच्या दूर म्हटलं पोरगी आहे तर तिची फिकर आहे तुले. पण घरात म्हटलं सून आहे तर तिची फिकर नाही. तिला काही लागण का काही आणून द्या लागण. आणि तुला पाहिजे होतं तर घरात राहावं लागत होतं ना त्या. आणि तिला सांगा लागत होतं का बाई असं नाही असं कर एवढं नाही तेवढं टाक. तिनं नाही केलं असतं तर मग म्हणा लागत होतं का तू करून नाही राहिली बा मध्ये देऊन नाही राहिली. तूच घरात नाही आहे तर तिला कोणत्या तोंडानं म्हणतो तू म्हणता. कोणत्या तोंडानं म्हणतो फालतूच म्हटलं माझं तोंड खराब करतो फालतूच्या फालतू तो. तूच त्या लायकीची नाही आहे ना. तूच त्या लायकीची नाही
नाही आहे का सुना तुझ्यासोबत चांगलं वागल. तू जर सुनेसोबत चांगली वागली ना तर तुझ्यासोबत काऊन नाही वागणार आहे सुना. मॅट झाला काय त्या तिच्या दिमागात काय फरक पडला काय. सासू चांगली तर सून चांगली आणि सून चांगली तर ही अशी सासू. मग काय बोलू आपण आणि कोणाला बोलू. त्या पोरीने बोलून काही फायदा आहे काय. काहीच फायदा नाही म्हटलं. जेव्हापर्यंत तू सुदर्शन नाही ना तेव्हापर्यंत कोणताच फायदाच नाही आहे कोणाला बोलून. तू तुझ्या व्यवहारात बदल कर. नाही तर तुला जर इथं गमत नसन तुला जर इथचा व्यवहार पडत नसन तर बिलकुल म्हटलं तुझ्या माहेरी चालली जाय. बिलकुल माहेरी चालली जाय तुझ्या. हा माहेरी धाडून द्या ना. सुनाईले माहेरी धाडा आणि मला माहेरी धाडा. सगळ्याला माहेरी धाडून द्या तुम्ही आणि तुम्ही राहा इथं. हे पाय अजून जास्तीच्या गोष्टी थांबतोय. भावाला फोन लावतो आणि बिलकुल निघ बरं. तू 2-4 महिन्यासाठी जाय तिथं. जराशी काय होते तर तू हातपाय मोकळे कर. इथं राहून म्हटलं लय माझल्यासारखी करून राहिली तू. तुला किती काही बोलावं म्हटलं तर उलट बोलतो उलट प्रश्न करतो. जाय तू आता तुझ्या माहेरी जाय. तुझ्या भावाला फोनच लावतो ना. घेऊन जाय म्हणून तिला म्हणून मार शेपारली म्हणून ते म्हणून शेपाराले. तर माय बहीण जिथं पाव तर सुना चांगल्या नाही आहे. आणि इथं सुना चांगल्या आहे तर ही अशी बच्चात आहे माया म्हणाशी बी बच्चात राहिले. हिच्या यानं सारं घर फुटून राहिलं. आता ह्या वयात चांगलं नाही वाटत म्हटलं. चांगलं नाही वाटत. इले माहेरी धाडणं पण काय करू. म्हणतो तर जातही नाही बसली राहते अशीच नागोबासारखी माझ्या डोक्यावर. पूर्ण घराचं वातावरण खराब करत. ह्या माणसानं ना पहिले म्हटलं मी केअर घेतली ना आता घेतली. मग इकडून तर ह्या माणसाला बोलतच नाही ना. बोलतच नाही. काय माहित कोणती बिमारी आहे तर का बायकोच्या इकडून बोलायचं नाही म्हणून. आजकालचे पोरं म्हटलं एवढे पोरं म्हटलं बायकोची अशी कळ घेते थोंक्याच पाहा ना. शब्द नाही उघडत म्हटलं त्याच्या तोंडातून. आणि ह्या माणूस म्हटलं माझे सासू सासरे होते तेव्हाही तसाच करे आणि आता लेकरं झाले तर तेव्हाही तसाच करे आणि म्हटलं सुनही आला तेव्हाही तसाच करे. ह्या माणसात काहीच बदल नाही झाला म्हटलं. काहीच बदल नाही झाला. जसा होता तसाच आहे म्हटलं. डोक्याचा ताप. ताई आई म्हणे का तू चालली म्हणून गावाले. चालली का ताई तू. इतक्या लवकर आताच तर आली होती आणि अजून जायचा विचार करतो. अरे नाही रे निल्या जाता लागतेच. जाईन मी तर काय करेन. किती दिवस राहणार आहे इथं. तिकडे म्हटलं त्या भाऊजीचे लय बाकी होऊन राहिले रे खाप्याचे. तिला पूनमले स्वयंपाक काही जमत नाही. आता बाई करू म्हटलं आतापर्यंत थकून गेले असं त्याला काही सवय नाही घरचे कामं करायची. माणसाचे बाकी होऊन राहिले आणि फालतूच काय रे मग आपण इकडे टाइमपास करावं म्हणून म्हटलं चाललीच जातो म्हटलं. आणि राहिली ना आता लय दिवस राहिली. एवढ्या दिवस तर म्हटलं कधीच नाही ठेवलं त्या बापूजीनं मला इथं. त्या भाऊजीनं कधीच नाही ठेवलं म्हटलं इथं. एवढ्या दिवस आले का नेले बस असंच चालू होतं ना. ह्याच वेळेस म्हटलं एवढ्या दिवस राहिली मी. ताई मी काय म्हणतो मी नाही काय आईजवळ पैसे देऊन देतो. आईले म्हणा मस्त साडी घे म्हणून तैली म्हणून. आणि तैले साडी घेऊन घे म्हणा आणि भाऊजीसाठी घेऊन घे म्हणा कपडे. कारण भाऊजीने नाही घेतले ना लई दिवसाचे कपडे तर त्याच्यासाठी घेऊन घे म्हणा आणि तैले घेऊन घे म्हणा. काय रे कायले पाहिजे कपडे आणि फपडे. अरे वा ताई काही बोलतो तू. काही पण कपडे पाहिजेच नाही काय. एवढ्या दिवसाच्या बाद ते आली म्हटलं तू. आणि काय म्हणते सासरचे लोक काही एवढ्या दिवस राहिले आणि कपडे नाही घेतले ना फपडे नाही घेतले. कपडे तर घ्यास लागन. बरं घेऊन घे जा. चला तर मग मंडळी तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला तर मला कमेंट करून सांगा. चांगला वाटला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि जे कोणी नवीन असेल ना आपल्या चॅनलवर ते सबस्क्राईब करा. आणि तुमच्या राधिकाला तुमची प्रतिक्रिया कळवा. आणि आता राहिली म्हटलं सगळीचे नाव घ्यायची वेळ तर चला मग सगळीचे नाव घेऊन घेऊ आपण पटापट. ज्यांनी आपल्याला छान कमेंट केली. प्रियंकाताई मून, शुभदाताई गोठणकर, चित्राताई जावरकर, मनीषाताई फोनके, रत्नमालाताई तिरुलकर, भारतीताई वाघमारे, शौकत सय्यद अली, ज्योतिताई पुचलवार, मानेवाडा आकाशनगर नागपूर, प्राचीताई मुळे संभाजीनगर, रेखाताई मोहाडीकर वाशी, मीनाताई गोंडाने, सुनंदाताई नागरारे, गणेश वाडेकर, सुनंदाताई दुसाने, रश्मिताई दळवी, पूनमताई खिवानसरा, मराठी लताताई, रंजनाताई इंगोले, निर्मलाताई रघुवंशी बल्लारपूर, सुनंदाताई मांढरे, सुजाताताई ढेरे. आणि जे आपले सबस्क्रायबर आहे जे आपले रोज व्हिडिओ बघतात निर्मलाताई रघुवंशी यांचा आज वाढदिवस. यांना वाढदिवसाच्या खूप 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 मनापासून शुभेच्छा. यांचे जीवन सुख समृद्धीचे भरभराटीचे जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. आणि आता या व्हिडिओमध्ये एवढंच. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुमच्या राधिकाला रजा द्या.